बीड लोकसभेची निवडणूक रंगात आलेली आहे आणि कुठं ना कुठं सर्वच नेते जे आहेत ती निवडणूक जातीवर आणि जातीच्या राजकारणावर होत असल्याचा आरोप जे आहे ते सातत्याने सर्वच पक्ष करताना दिसत आहेत। मात्र ही जातीवर निवडणूक का गेली तर त्याला एकच मुद्दा आहे, तो आरक्षणाचा। आणि या आरक्षणाच्या मुद्द्यावर कुठल्याही पक्षाने जे आहे ते आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। मात्र वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले अशोक हिंगे पाटील यांनी आरक्षणावर लेखी म्हणजे स्टॅम्प पेपरवर त्यांनी आरक्षणासंदर्भामधली भूमिका मांडलेली। कशा पद्धतीची अशोक हिंगे पाटलांनी भूमिका मांडलेली आपण जाणून घेऊ। हो, मला सांगा, आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणीच भूमिका मांडत नाही, मात्र स्टॅम्प पेपरवर तुम्ही भूमिका तुमची मांडलेली, कशा पद्धतीची भूमिका? लोकसभेची निवडणूक सुरू झाल्यानंतर समोरचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते आरक्षणाची भूमिका सोडून मात्र जातीपातीवर मतं मागतात। एक उमेदवार सांगतो मी जातीने मराठा आहे, पण तो कर्माने मराठा नाही आहे, त्याचं आरक्षणाच्या लढ्यामध्ये शून्य योगदान आहे। आणि दुसरीकडे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पंकजाताई मी ओबीसी आहे आणि त्यांचं ओबीसीच्या आरक्षण चळवळीमध्ये योगदान शून्य आहे। ज्यावेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचा डाव या सरकारनं आखला होता, त्यावेळेस फक्त सध्या बाळासाहेब आंबेडकरच मंत्रालयामध्ये घुसून त्या ठिकाणी सरकारला त्यांचा जाब विचारला होता आणि त्याच्यानंतरच बाटी आयोगाची स्थापना झाली होती। आणि त्याच पद्धतीनं या निवडणुकीमध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या संमतीनं त्यांच्या संमतीनंच या ठिकाणी माझा हा बॉन्ड मी जाहीर केला आहे। म्हणजे तुम्ही फक्त बोलतात, मात्र आम्ही वस्तुस्थिती करून दाखवतो। म्हणजे आमची भूमिका आहे बाळासाहेबांची, गरीब मराठा समाज आरक्षण मिळालं पाहिजे, धनगर समाजालाचा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे, त्याचबरोबर कोर्टाने मान्य केलेल्या 5% मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे, ही बाळासाहेबांची भूमिका आहे। आणि तीच भूमिका मी फक्त न बोलता, पोपटपंची न करता लोकांना 100 रुपयाच्या बॉन्डवर त्या ठिकाणी लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि समाजाच्या नावाने हा बॉन्ड केलेला आहे। तुम्ही जर मला संसदेमध्ये पाठवलं तर या तिन्ही समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी हा अशोक हिंगे उमेदवार त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नासाठी भांडल्याशिवाय राहणार नाही। बजरंग सोनूने जे की शरद पवार यांच्यासमोर त्यांनी ठाम भूमिका घेतली, जरांगे पाटलाच्या ज्या मागण्या आहेत त्या संसदेत मी मांडन, असं शरद पवार यांच्यासमोर त्यांनी ही भूमिका मांडलेली। ज्या पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकर सभेमध्ये सांगतात की गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, तसं पवारसाहेबांनी कधीही मराठा आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे। त्यामुळं तुमची वेगळी पक्षाची वेगळी आहे का? आमची तर साहेबाची एक आणि आमची एकच भूमिका आहे। बरं, मला सांगा, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने चर्चा होती, मात्र धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या सगळ्या आरक्षणासंदर्भामध्ये चर्चा होत नाही। आणि ह्या चर्चा नेमक्या कोण होऊ देत नाही, कशामुळे होऊ देत? ते प्रस्थापित नेते मंडळी जातीपाती राजकीय, तुम्हाला सांगितलं की दोन्ही उमेदवार हे फक्त जातीपातीवर त्यांनी 15 दिवस निवडणूक चालवलेली आहे, मी मात्र विकासाच्या मुद्द्यात चालवली, पण शेवटी त्यांचं अति झालं आणि म्हणून मग आम्हाला स्पष्ट सांगावं लागलं की बाबा आमची ही भूमिका आहे पक्षाची, त्यामुळे तुमच्या पक्षाची भूमिका आहे की नाही आम्हाला माहीत नाही, पण आमच्या जी पक्षाची भूमिका आहे ती तुम्हाला लेखी त्या ठिकाणी बॉन्डर जनतेसमोर सादर केलेली आहे। बघू शकतो आपण वंचित बहुजन आघाडीकडूनचे जे उमेदवार आहेत अशोक हिंगे पाटील यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिले की आरक्षणासंदर्भामधले मराठा समाजाला ओबीसीमधून वेगळ्या कॅटेगरीमध्ये आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा देखील त्यांच्या स्टॅम्प पेपरमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं आता वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका स्टॅम्प पेपरवर त्यांनी क्लिअर केलेली आहे। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।